इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र धडा 1 संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला आहे. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल रिझन इन हिस्ट्री बरोबर. 2. लिओपोल्ड व्हॉन रॉन्के द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री बरोबर. 3. हेरोडोटस द हिस्ट्रीज बरोबर. 4. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड चुकीची जोडी. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यांचा आहे. कार्ल मार्क्स यांची योग्य ग्रंथ म्हणजे दास कॅपिटल किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. दवंदवाद. उत्तर. दवंदवाद म्हणजे दोन विरुद्ध विचार, मत किंवा शक्ती यांच्यातील संघर्ष. हेगेल यांच्या मते इतिहास हा थिसिस, अँटिथिसिस आणि त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या सिंथेसिस या प्रक्रियेतून पुढे जातो. कार्ल मार्क्स यांनी दवंदवादाला भौतिकवादी दृष्टिकोन दिला. समाजातील आर्थिक व सामाजिक संघर्षातून बदल घडतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दवंदवाद ही संकल्पना इतिहासातील बदल समजून घेण्यासाठी महत्वाची आहे. 2. पॅनल्स प्रणाली. उत्तर. फ्रान्समध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला इतिहासकार मार्क फ्लॉन्क आणि ल्युसियन फेब्र यांनी ही प्रणाली विकसित केली. त्यांनी इतिहासाकडे फक्त राजकीय घटना किंवा युद्धाच्या दृष्टिकोनाने न पाहता समाज, अर्थव्यवस्था, संस्कृती, भौगोलिक घटक यांचा अभ्यास महत्वाचा मानला. या दृष्टिकोनाला दीर्घकालीन इतिहास असेही म्हणतात. ॲनल्स प्रणालीने इतिहास लेखन अधिक व्यापक आणि बहुआयामी केले. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर. पारंपरिक इतिहास लेखनात स्त्रियांच्या भूमिकेला फारसा महत्त्व दिला जात नव्हता. 20व्या शतकात इतिहासकारांनी स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय पैलूंचा अभ्यास सुरू केला. स्त्रियांच्या दैनंदिन जीवन, कामकाज, शिक्षण, हक्क, संघर्ष यांचा इतिहासात समावेश होऊ लागला. यामुळे इतिहास लेखन अधिक समावेशक झाले आणि समाजातील सर्व घटकांचा अभ्यास होऊ लागला. स्त्री अभ्यास हा स्वतंत्र शाखेचा विकास घडला. 2. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर. फ्रेंच तत्वज्ञ मिशेल फुको यांनी इतिहास आणि समाजाचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला. त्यांनी समाजातील ज्ञान, सत्ता आणि भाषा यांचा परस्पर संबंध तपासला. फुको यांच्या मते प्रत्येक काळात ज्ञानाची रचना वेगळी असते आणि ती समाजातील सत्ता केंद्रांशी जोडलेली असते. त्यांनी या अभ्यासाला ज्ञानाचे पुरातत्व असे नाव दिले. या पद्धतीत इतिहासातील घटनांपेक्षा विचारसरणी, संस्था, भाषा आणि ज्ञानाची चौकट असा अभ्यास महत्वाचा मानला जातो. त्यामुळे फुको यांच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखनाला नवा दृष्टिकोन दिला. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या महत्वाचा आग्रह धरला? उत्तर. फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात तर्कशुद्ध विचारांचा आग्रह धरला. त्यांच्या मते इतिहास लिहिताना तर्क, बुद्धी आणि पुराव्यांचे चिकित्सापूर्वक परीक्षण आवश्यक आहे. त्यामुळे इतिहास लेखन वैज्ञानिक झाले. 3. व्हॉल्टेयर यांच्या आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर. फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेयर यांनी इतिहास लेखनात राजकीय घटनांबरोबरच संस्कृती, समाज, अर्थव्यवस्था, धर्म यांचा अभ्यास केला. त्यामुळे इतिहास लेखन अधिक व्यापक झाले आणि त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. क्रमांक 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. उत्तर. युरोपातील महत्वाचे विचारवंत. हेगेल, रेने देकार्त, व्हॉल्टेयर, कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. कार्ल मार्क्स यांनी समाजातील बदल हा वर्ग संघर्षातून घडतो असे स्पष्ट केले. त्यांच्या मते समाजात दोन प्रमुख वर्ग असतात. भांडवलदार वर्ग जो उत्पादन साधनांचा मालक असतो आणि कामगार वर्ग जो श्रमशक्ती पुरवतो. भांडवलदार वर्ग कामगारांचे शोषण करतो, त्यामुळे या दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होतो.
या संघर्षातून समाजात बदल घडतो आणि शेवटी कामगार वर्ग भांडवलदारांचा पराभव करून वर्गविहीन समाजाची निर्मिती करतो. हा समाज समता, न्याय आणि शोषणमुक्त असेल. त्यामुळे मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांतामुळे इतिहास लेखनात आर्थिक व सामाजिक घटकांचा अभ्यास महत्वाचा ठरला आणि इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे ही संकल्पना पुढे आली. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतींची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: आधुनिक इतिहास लेखन पद्धतीत इतिहासाचा अभ्यास केवळ राजकीय घटनांपुरता मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांचा विचार केला जातो. या पद्धतीत इतिहासकारांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पैलूंचा अभ्यास महत्त्वाचा मानला. इतिहास लेखनात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक परीक्षण करून घटनांची मांडणी केली जाते. तसेच इतिहास लिहिताना तर्कशुद्ध विचारांचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला जातो. या पद्धतीमुळे इतिहास लेखन अधिक व्यापक, समावेशक आणि वस्तुनिष्ठ झाले. 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे इतिहास लिहिताना स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचा अभ्यास करणारी पद्धत. पारंपरिक इतिहास लेखनात स्त्रियांच्या भूमिकेला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. मात्र आधुनिक काळात इतिहासकारांनी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा अभ्यास सुरू केला. स्त्रियांच्या दैनंदिन जीवन, कामकाज, शिक्षण, हक्क आणि संघर्ष यांचा इतिहासात समावेश होऊ लागला. या दृष्टिकोनामुळे इतिहास लेखन अधिक समावेशक झाले आणि समाजातील सर्व घटकांचा विचार होऊ लागला. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनाने इतिहासाला नवा व्यापक आणि न्याय दृष्टिकोन दिला. 4. लिओपोल्ड व्हॉन रॉन्के यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर: लिओपोल्ड व्हॉन रॉन्के हे जर्मन इतिहासकार होते. त्यांनी इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता आणि पुराव्यांवर आधारित लेखन यावर भर दिला. त्यांच्या मते इतिहासकाराने घटनांचे वर्णन करताना स्वतःचे मत किंवा कल्पना न आणता जसे घडले तसेच दाखवावे. त्यांनी इतिहासकारांनी मूळ दस्तऐवज, नोंदी आणि पुरावे यांचा चिकित्सापूर्वक अभ्यास करूनच इतिहास लिहावा असा आग्रह धरला. रांके यांच्या दृष्टिकोनामुळे इतिहास लेखन अधिक वैज्ञानिक, अचूक आणि विश्वासार्ह झाले. त्यामुळे त्यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या विकासात महत्त्वाचे स्थान मिळाले.